आपण आपल्या वचननाम्यामध्ये लिहिलंय की 25,000 नोकऱ्या दरवर्षी आपण नाशिकमध्ये तयार करणार जर खासदार झालात तर. तर हे फक्त निवडणुकीसाठी वचननामा भरण्याची एक प्रक्रिया आहे की त्याची आपल्याकडे काही योजना पण आहे? आज नाशिकमधल्या सगळ्या इंडस्ट्रियल एरियामध्ये सगळे नावाजलेल्या ज्या कंपन्या आहेत, सगळे मल्टीनॅशनल कंपन्या आहेत, त्यांनी आतनं आपलं काम जवळपास 40 ते 50% ट्रान्सफर केलंय वेगवेगळ्या शहरांमध्ये. त्याच्यावर काम करायला पाहिजे, त्याच्यावर काम करणारा खासदार हवा आहे आणि त्यांनी जाऊन विचारलं पाहिजे तुमचे प्रॉब्लेम्स काय आहेत, त्याच्यावरचे सोल्युशन्स त्याला स्वतःला सुचत नसतील तर नाशिककरांना त्यांनी आवाहन केलं पाहिजे की हे प्रश्न सोडवण्यासाठी काय करता येईल म्हणून. आणि हे जर केलं तर सहजी 25,000 नोकऱ्या ताबडतोबीनं उपलब्ध होऊ शकतात. आणि या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला लोकसभेमध्ये धोरण मंजूर करून घेऊन आपल्याला इथे पण चांगले चांगले प्रोजेक्ट आणताच येतात. आणि खासदार हे काही छोटं पद नाहीये, खूप मोठं संवैधानिक पद आहे आणि त्याला कोणीही अडवू शकत नाही. पण परसेप्शन असं बनवलं जातं की खासदार बनला की त्याला त्याच्या पक्षाच्या खुंट्याला बांधूनच ठेवलेलं असतं. ते त्यांच्या बाबतीत कदाचित खरंही असू शकेल, पण मी काय कोणाच्या खुंट्याला बांधलेला नाही. पण हे मोठं संवैधानिक पद माझ्या ताब्यात आलं तर मी त्याचा खूप छान पद्धतीनं वापर करत धोरणं बनवू शकतो, वेगवेगळे प्रोजेक्ट इथे आणू शकतो आणि त्याच्यासाठी मला कोणी अडवू शकेल असं मला काही वाटत नाही. आणि ही मॅजिक फिगर 25,000ची जरी मी मॅजिक म्हणत असलं, ते मॅजिक वगैरे काही नाही, त्यात रॉकेट सायन्स पण नाहीये. मनापासून प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर जर ह्या सगळ्या संदर्भातले प्रश्न आपण जर सोडवले तर 25,000 नोकऱ्या देणं अजिबातच अवघड नाही.